नमस्कार. नेमकी एक्झाम सुरू होण्याच्या आधी अनेक मुलं आजारी पडतात. आपल्या आजूबाजूला ही एक गोष्ट तुम्ही नक्की पाहिली असेल. महत्त्वाचा इंटरव्ह्यू असू देत, मोठे प्रेझेंटेशन असू दे किंवा स्टेजवर बोलायचं असेल, एखादा महत्त्वाचा इव्हेंट असेल, अचानक दुसरीच कामं खूप जास्त महत्त्वाची वाटू लागतात. उदाहरणार्थ, माझा उद्या इंटरव्ह्यू आहे, पण त्याचं प्रिपरेशन करण्याच्या ऐवजी मी घराची साफसफाई करायला लागेल, कपाट आवरायला लागेल, मोबाईलमध्ये वेळ घालवायला लागेल किंवा दुसरंच काहीतरी काम करेल. प्रश्न असा आहे, की ही कामं अचानक एवढी महत्त्वाची का वाटू लागतात? कारण अनेकदा आपलं माइंड त्या मुख्य कामापासून पळत असतं. हे फक्त मोठ्यांमध्येच होतं का? नाही, लहान मुलांमध्येही दिसतं. अभ्यास करायचा नसला, शाळेत जायचं नसलं किंवा एक्झामची भीती वाटत असली, की आई माझं पोट दुखतंय, हात दुखतोय, आई माझं डोकं दुखतंय, आज शाळेत जायचं नाही. अर्थात प्रत्येक वेळी ही कारण खोटीच असतात असं नाही. अनेक वेळा त्यामागे फिअर, स्ट्रेस किंवा त्या परिस्थितीचा सामना टाळण्याची इच्छा लपलेली असते. यामागे आणखी एक महत्त्वाचं कारण असू शकतं. काही मुलांवर चांगले मार्क्स मिळवण्याचं, आई-वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचं किंवा फेल होण्याचं इतकं प्रेशर असतं, की एक्झामच्या आधीच त्यांना स्ट्रेस जाणवू लागतो. हा स्ट्रेस काही वेळा पोटदुखी, डोकेदुखी, मळमळ, ताप, इतर शारीरिक त्रासांच्या रूपातही दिसू शकतो. समजा एखादं मूल एक्झामच्या आधी आजारी पडलं, मग त्याला त्याच्या आईवडिलांकडनं जास्त सहानुभूती मिळाली. ओरडा कमी झाला किंवा मार्क्स कमी आल्यावर तो आजारी होता हो, म्हणून त्याला दोष दिला गेला नाही, तर मग त्या मुलाचा ब्रेन नकळत हा अनुभव लक्षात ठेवतो. पुढच्या वेळी जेव्हा एक्झाम आली किंवा तसा स्ट्रेस आला, की त्या प्रकारच्या तक्रारी पुन्हा दिसू शकतात. याचा अर्थ मुलं मुद्दाम खोटं बोलतात असं नाही. अनेकदा मेंटल स्ट्रेस शरीरातून व्यक्त होत असतो. म्हणून अशा वेळी मुलांना फक्त बहाणे करू नकोस असं म्हणण्यापेक्षा त्यांना नेमकी कोणती भीती वाटते, त्यांच्यावर किती प्रेशर आहे आणि त्यांना कोणत्या प्रकारच्या सपोर्टची गरज आहे, हे समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. मोठ्यांचं पण अगदी तसंच आहे. कधी त्या कामात इंटरेस्ट नसतो, कधी फेल्युअरची भीती वाटते, कधी हे आपल्याला जमेल का असा कॉन्फिडन्सच नसतो आणि मग ब्रेन आपल्या त्या कामापासून दूर राहण्यासाठी दुसरीच कामं शोधायला लागतो. आपल्याला वाटतं आपण खूप प्रोडक्टिव्ह आहे, पण खरं तसं नसतं. आपण सर्वात महत्त्वाचं काम टाळत असतो आणि नंतर जर अपेक्षित रिझल्ट मिळाला नाही, तर त्यावेळी माझी तब्येत खराब होती, मला अचानक प्रॉब्लेम आला, इमर्जन्सी आली, वेळच मिळाला नाही, ही काहीतरी कारणं आपण सांगत असतो. काही वेळा ही कारणं खरी असतात, पण अनेक वेळा ती आपल्या मनाने तयार केलेली इस्केप रूट असते. सायकॉलॉजीमध्ये याला सेल्फ हँडिकॅपिंग म्हणतात. म्हणजे फेल्युअर आलं तर दोष स्वतःच्या क्षमतेवर न देता बाहेरच्या कारणावर टाकता यावं म्हणून आपलं माइंड आधीच कारण तयार करतं. आता प्रश्न असा आहे की याच्यावर उपाय काय? मी खरंच वेळ नसल्यामुळे थांबलो आहे, की मला भीती वाटते आहे, माझ्याकडे कॉन्फिडन्स नाही आहे किंवा अपयशाची मला भीती वाटत आहे. यामुळे मी त्या कामापासून पडतोय. कधी-कधी आपण इतकं कन्फ्यूज असतो, की आयुष्यात नेमका कोणता डिसिजन घ्यावा किंवा कोणतं करिअरमध्ये जावं हे समजतच नाही. अशा वेळी अनुभवी व्यक्तींचा गाईडन्स घेणं उपयोगी ठरू शकतं. तुम्ही एखाद्या वेळेस अनुभवी ॲस्ट्रोलॉजर, टॅरो रीडर किंवा हीलर यांच्याकडूनही मार्गदर्शन घेऊ शकता. अशा गाईडन्समुळे तुम्हाला स्वतःच्या क्षमता, आवडी आणि स्वभाव अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत होऊ शकते आणि योग्य करिअर किंवा प्रोफेशन निवडताना अधिक क्लॅरिटी मिळू शकते. पण लक्षात ठेवा, अंतिम डिसिजन आणि त्यासाठी ॲक्शन घेण्याची जबाबदारी मात्र तुमचीच असते. स्वतःला हे प्रश्न नक्की विचारा. माझी स्ट्रेंथ काय आहे? मला कोणतं काम मनापासून करायला आवडतं? मी कोणत्या क्षेत्रात चांगली प्रगती करू शकतो? आर्थिकदृष्ट्या स्टेबल होण्यासाठी माझ्याकडे कोणते पर्याय आहेत? फक्त पळवाटा शोधत राहिल्याने आयुष्यात काहीच बदलत नाही. पण योग्य दिशा निवडून त्या दिशेने सातत्याने ॲक्शन घेतली तर यशाची शक्यता अनेक पटीने वाढते. म्हणून इतरांच्या अपेक्षामध्ये अडकून राहण्यापेक्षा तुमच्या क्षमता, आवड आणि परिस्थिती यांचा विचार करून योग्य मार्ग निवडा. आणि जर मनापासून एखादं काम करावंसं वाटत असेल ना, तर ते एकदा नक्की करून पहा. कारण मनापासून केलेल्या कामात कन्सिस्टन्सी टिकवणं सोपं जातं आणि तिथे यश मिळण्याची शक्यता अनेक पटीने वाढते. आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा. मी खरंच माझ्या स्वप्नासाठी काम करतोय की मी फक्त पळवाटा शोधतोय? तुमचं उत्तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि असे सायकोलॉजी, ॲस्ट्रोलॉजी, टॅरोट आणि स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठीचे
व्हिडिओ पाहायचे असतील तर क्रिस्टल ब्लेसिंगला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.